नमस्कार मैत्रिणी, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे। पाठीमागील भागाची कटिंग करून घेतलेली आहे। कमर होती 8 इंच, 32 इंच, 32चा चौथा भाग घेतला आणि छाती होती 36 इंच, 36चा चौथा भाग घेतला। उंची होती 13.5 इंच, 12.5 होती, 1 इंच एक्स्ट्रा घेतला शिलाईसाठी आणि मुंडा होता 5.5 इंच आणि शोल्डर होता 3 इंच आणि गळा होता 2.5 इंच आणि पुढील गळा होता 6 इंच। अशा पद्धतीने मी समोरील भागाची अस्तर कटिंग केलेली आहे। आता मेन फॅब्रिक वरती ठेवून पिना लावून फक्त गळ्याला शिलाई देत आहे। ब्लाउजचा कपडा सरळ आहे आणि त्याच्यावरती अस्तर टाकलेले आहे। अशा पद्धतीने शिलाई देत आहे। पलटी करून गळ्याची फिनिशिंग द्यायची आहे। त्याच्यामुळे एक्स्ट्राचा कपडा कट करत आहे। त्याला छोटे छोटे कट्स देत आहे। आता कपडा लवकर फोल्ड होण्यासाठी तर अस्तर उलट्या साईडने टाकून दाब शिलाई देत आहे गळ्याला। ही डिझाइन खूप फेमस होत आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान दिसेल। अस्तरचा कपडा वरती दिसू द्यायचा नाही, नाहीतर फिनिशिंग बिघडू शकते आपली। अशा पद्धतीने शिलाई दिलेली आहे मी। आता मी प्लेट टाकून घेत आहे याचे। तर शोल्डर पासून गळ्यापर्यंत 5 इंच टिक केलेले आहे। तिथपर्यंत प्लेट टाकायचे आहेत आणि मध्यभागी टिक करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आता प्लेट टाकत आहे। तर मी इथे 3 प्लेट टाकत आहे। तुम्ही 4 किंवा 5 प्लेट टाकू शकता। पिना लावून घेत आहे। मध्ये अस्तरचा कपडा फोल्ड होत नाही का, ते होत आहे की नाही ते बघत प्लेट टाकायचे आहेत। अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने प्लेट टाकून घेतलेले आहेत। तर आता उलटा साईड ठेवून शिलाई देत आहे। एक्स्ट्राचा अस्तरवरती शिलाई देत आहे। प्लेट दुमडू नये अशा पद्धतीने व्यवस्थित करत शिलाई द्यायची आहे। बघू शकता इथे शिलाई झालेली आहे। आता पिना काढत आहे आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा। एक प्लेट दुमडली होती, तो शिलाई काढून सरळ शिलाई देत आहे त्याच्यावरती। आता कमरेला मी पट्टी लावून घेत आहे फिनिशिंगची। तर इथे मी कपडा कट करत आहे 1.5 इंचाचा। त्याला फोल्ड करून कमरेला पट्टी लावून घेत आहे 1/2 इंचावरती ठेवून। एक्स्ट्राचा कपडा कट करत आहे। आता दुमडून शिलाई देत आहे फिनिशिंगची।
अशा पद्धतीने. तर तयार आहे प्लेटेड फ्रंट पार्ट ब्लाउज डिझाईन. तर आता मी 1 इंचाचा कपडा कट केलेला आहे. गळ्याला डिझाईन बनवण्यासाठी तर डबल फोल्ड करून शिलाई देत आहे एका साईडने. दुसऱ्या साईडला पण द्यायची आहे शिलाई, फिनिशिंग छान दिसावे यासाठी. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने मी पट्ट्या लावून घेत आहे गळ्याला. बघू शकता फिनिशिंग सहित ब्लाऊज तयार आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओत.